राज्याची अतिशय दुःखद बातमी अजित पवारांसंदर्भातली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय। बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला। अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय आणि यामध्ये अजित पवार यांचं निधन झालंय। त्यांच्यासह 5 जणांचाही मृत्यू झालेला आहे। या अपघातामध्ये अत्यंत अनपेक्षित, अनाकलनीय, अविश्वसनीय आणि तितकीच धक्कादायक आणि दुःखद बातमी। आजचा दिवस अशी काहीतरी बातमी आपल्याला बघायला मिळेल याची कल्पनाही कोणी केली नसेल, पण हा दुर्दैवी क्षण महाराष्ट्रावर आलेला आहे। अत्यंत कार्यक्षम नेता महाराष्ट्राने गमावलाय। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवार यांच्या काही सभा होणार होत्या आणि याच सभांसाठी मुंबईवरून सकाळी 8:10 अजित पवार यांच्या विमानाने मुंबईतून टेक ऑफ केलं। 8:40च्या आसपास विमान बारामतीत पोहोचलं आणि त्यानंतर लँडिंगचा 2दा प्रयत्न करण्यात आला आणि दुसऱ्या वेळेस विमान क्रॅश झालं आणि यामध्ये अजित पवारांचा मृत्यू झालाय। अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यविधी केला जाणार आहे। यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। राज्यभरातले प्रमुख नेते सुद्धा असतील। अवघा महाराष्ट्र अजितदारांच्या या अकाली एक्झिटनं हळहळतोय। उद्या सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे। आता राज्यपाल हे देखील बारामतीत गेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता बारामतीत पोहोचलेले आहेत आणि अमित शाह सुद्धा उद्या बारामतीमध्ये येणार आहेत। पंतप्रधान मोदी सुद्धा येणार आहेत। पवार कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न, त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांनी केलेला आहे। अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जातील। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात हे अंत्यसंस्कार होतील। एरवी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पवार कुटुंबियांचे अनेक कार्यक्रम झाले, अनेक सभा झाल्या, पण अजित पवारांच्या अंत्यसंस्काराची वेळ कधी येईल याची कोणी कल्पनाही केली नसेल। पण हा दुर्दैवी क्षण आता ओढवलेला आहे पवार कुटुंबियांवर आणि महाराष्ट्रावर सुद्धा। अत्यंत धक्कादायक आणि तितकीच दुःखद घटना आज घडलेली आहे। अजित पवारांचं निधन झालंय, मृत्यू झालाय विमान अपघातामध्ये। कारण नेमकी काय त्याचा शोध घेतला जातोय। प्राथमिक माहिती आतापर्यंत आलेली आहे या विमान अपघातासंदर्भात, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाबाहेर कार्यकर्त्यांची आतापासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। आपल्या लाडक्या दादांना शेवटचं बघण्यासाठी प्रत्येकाच्या डोळ्यात एक ओढ दिसते। अनेक नेते, कार्यकर्ते अक्षरशः धाय मोकलून रडतायत। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात हजारोंचा जनसमुदाय जमलेला आहे। अजितदारांना निरोपासाठी आतापासूनच मोठी गर्दी बघायला मिळते आहे। विद्या प्रतिष्ठान मैदानात हजारो कार्यकर्ते आणि हजारोंचा जनसमुदाय आता जमलाय। अजित पवारांवर उद्या शासकीय इतमामात अंत्यविधी होणार आहे। त्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा येतील। त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत पोहोचलेले आहेत। त्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन सुद्धा केलं आहे। तर पंतप्रधान मोदी यांनी देखील शरद पवार यांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं आणि शोक व्यक्त केला आहे। या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। बारामतीत दुर्घटनाग्रस्त वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही का असा एक प्रश्न निर्माण झालाय। वैमानिकाला 16,000 तास उड्डाणाचा अनुभव होता, तर सहवैमानिकाला 1,500 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, असं विमान कंपनी VSR व्हेंचर्सचे संचालक VK सिंग यांनी सांगितलंय। त्यामुळे अनुभवी वैमानिक असून सुद्धा अपघात नेमका का झाला हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। अर्थात वरवर जी कारणं आता समोर येत आहेत त्याचा उहापोह आपण करतोय। याचा तपास होणार असल्याची देखील माहिती आहे। तशी मागणी सुद्धा वारंवार केली जाते। अशोक चव्हाण यांनी देखील या अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे। ममता बॅनर्जी यांनी देखील या अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे। चौकशीतून नेमकं काय तथ्य समोर येतंय बघावं लागेल। ब्लॅक बॉक्समधून सुद्धा काय माहिती पुढे येते हेही पाहावं लागेल। पण तुर्तास ही माहिती समोर आली आहे। वैमानिकाला धावपट्टी नेमकी दिसली नाही का, की काही दुसऱ्या तांत्रिक अडचणी आहेत, असे अनेक प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत। सिव्हिल एव्हिएशनचं एक पथक देखील बारामतीमध्ये दाखल झालेलं आहे। इन्व्हेस्टिगेशनसाठी अपघाताच्या प्राथमिक कारणांचा शोध घेतला जातोय। बारामतीत लँडिंगच्या वेळी अजित पवारांचं हे विमान क्रॅश झालं, पण हा विमान अपघात नेमका झाला कसा, विमान क्रॅश कसं झालं, त्यातल्या अडचणी नेमक्या काय होत्या, वातावरणाचा यावर परिणाम होता की धुक्यामुळे लँडिंगच्या वेळी अडचणी आल्या की विमानात काही तांत्रिक बिघाड झाला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या अपघातामुळे। कारण एक उमदा नेता महाराष्ट्राचा या अपघातात आपण गमावलाय अजित पवार यांच्या रूपानं। त्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळतोय। पवार कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद क्षण।
दुःखाचा डोंगर पवार कुटुंबावर कोसळलेला आहे आणि यातही कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंनी केला आहे. विमान दुर्घटनेप्रकरणी आता पहिली कारवाई बघायला मिळते. AAIBची टीम VSR कंपनीमध्ये दाखल झाली आहे. कार्यालयातून अनेक कागदपत्र देखील जप्त करण्यात आलेली आहे. कार्यालयातून अनेक कागदपत्र जप्त करण्यात आली आहे. ज्या कंपनीचं विमान होतं त्या कंपनीवर कारवाईला सुरुवात झाली आहे. VSR व्हेंचर्समध्ये आता एक पथक पोहोचलेलं आहे आणि काही कागदपत्र जप्त केलेली आहेत. AAIBची टीम पोहोचलेली आहे VSRच्या कार्यालयात. दुसरीकडे एव्हिएशन मिनिस्ट्रीची एक फॉरेन्सिक टीम सुद्धा पोहोचलेली आहे घटनास्थळी जिथे हा अपघात झाला. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जातोय. प्राथमिक वरवरची कारणं काय वाटतात त्याचा शोध, त्याचा तपास केला जातोय. फॉरेन्सिक टीम आता पोहोचलेली आहे. फॉरेन्सिक टीमची दृश्य आहेत. इथूनच काही फूट अंतरावर अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालाय ज्यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अपघातस्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. काही नमुने त्यांच्याकडनं गोळा केले जात आहेत आणि अपघाताच्या कारणांचा शोध सुद्धा घेतला जातोय. उद्या सकाळी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल बारामतीत पोहोचल्यात. पवार कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि धीर देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर या अपघाताच्या घटनेची आता सखोल चौकशी होणार आहे. फॉरेन्सिक टीम तिथे पोहोचलेली आहे आणि या अपघाताची कारणं नेमकी काय असू शकतात, कुठले फॅक्टर्स या अपघाताला पूरक ठरलेले असू शकतात, या अनुषंगानं हा सगळा तपास आता होणार आहे. त्या दृष्टीनं काही नमुने देखील गोळा करण्याचं काम या फॉरेन्सिक टीमकडून केलं जात आहे. त्यामुळे फॉरेन्सिक टीमच्या हातात काय नेमकी माहिती लागते बघावं लागेल आणि त्या रिपोर्टमधून सुद्धा काय माहिती येते हे बघावं लागेल. गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा हजर आहेत. अपघाताच्या घटनेची सखोल चौकशी आता केली जाणार आहे. फॉरेन्सिक टीमची दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे अपघात स्थळ आपण बघतोय. धावपट्टीपासून अवघ्या काही अंतरावर हा अपघात झालाय. फॉरेन्सिक लॅबची टीम बारामतीमध्ये दाखल झालेली आहे. गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि जिथे हा अपघात झाला तिथे फॉरेन्सिक लॅबची टीम पोहोचलेली आहे आणि त्यांच्याकडून काही सॅम्पल्स गोळा केले जात आहेत. कारणांचा शोध घेतला जातोय आणि त्यांच्या दृष्टीने जे काही प्राथमिक कारणं त्यांना वाटतात त्याच्या नोंदीही घेतल्या जात आहेत. फॉरेन्सिक लॅबची टीम बारामतीत दाखल झालेली आहे. तर घटनाक्रम बघूयात. आज सकाळपासूनचा सकाळी 8:10 विमानानं मुंबईवरून बारामतीसाठी अजित पवारांनी टेक ऑफ केलं होतं. सकाळी 8:18 पहिल्यांदा पायलटनं बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबत संपर्क केला. त्यानंतर 30 नॉटिकल माईल अंतरावर असताना पुणे एअर ट्रॅफिक कंट्रोलनं विमान उतरवण्यास परवानगी दिली. पायलटच्या निर्णयानुसार VMC मध्ये उतरण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर विमान लँड करण्याचा पहिला प्रयत्न झाला. रनवे दिसत नसल्यानं पुन्हा विमान आकाशात झेपावलं आणि दुसऱ्या प्रयत्नात देखील रनवे दिसत नसल्यानं पायलटकडून कळवण्यात आलं. काही क्षणानंतर रनवे दिसत असल्याची माहिती पायलटनं दिली आणि त्यानंतर विमान उतरवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर 8:43 रनवे 11 वर लँडिंग क्लिअरन्स देण्यात आला. मात्र पायलटकडून कुठलाही रीडबॅक मिळाला नाही. 8:44 रनवे थ्रेशहोल्ड जवळ विमानाला आग लागलेली दिसली. विमान अपघातानंतर आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी पोहोचली. या अपघाताच्या वेळी विमानात नेमकं कोण कोण होतं ते एकदा पाहूयात. अपघाताच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विमानात होते. त्यांचे बॉडीगार्ड विदीप जाधव होते. फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या होत्या. कॅप्टन सुमित कपूर होते आणि को पायलट शांभवी पाठक सुद्धा यावेळी सोबत होत्या. या सगळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या विमान अपघातामध्ये.
तर लिअरजेट 45 विमानाला मृत्यूचं थडगं असं नेमकं का म्हटलं जातं ते बघूयात. चार्टर्ड विमानांच्या श्रेणीत लिअरजेट हे एक मोठं नाव आहे. यापूर्वी डीएनएचे काही सॅम्पल्स घेण्यात आलेले होते अजित पवार यांच्या मृतदेहातून आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातून मृतदेह बाहेर नेण्यात आलेला होता पोस्टमॉर्टमसाठी. आता त्याचे रिपोर्ट सुद्धा येतील. पण सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणं सुद्धा कठीण झालेलं होतं अपघातानंतर. पण अजित पवारांच्या हातात एक घड्याळ होतं आणि त्यावरूनच अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती समोर आलेली होती. आणि आता डीएनए टेस्ट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पोस्टमॉर्टम सुद्धा करण्यात आलेलं आहे अजित पवार यांच्या मृतदेहाचं. आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत. निलेश, पासून या ठिकाणी अजित पवार यांच्या पार्थिवाचं जे पोस्टमॉर्टम आहे ते सुरू आहे आणि आता या ठिकाणी शववाहिनिका जी आहे ती दाखल झालेली आहे. थोड्या वेळातच पोस्टमॉर्टम हे संपेल आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर तिथून विद्याप्रतिष्ठानचं जे मैदान आहे त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र आता या ठिकाणी जर बघितलं तर शासकीय हॉस्पिटलमध्ये जे पोस्टमॉर्टम विभाग आहे त्या विभागामध्ये अजित पवार यांच्या पार्थिवाचं जे पोस्टमॉर्टम प्रक्रिया आहे ते आता अंतिम टप्प्यात आहे आणि कोणत्याही क्षणी हे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांचा मृतदेह जो आहे तो घराच्या दिशेने रवाना करण्यात येईल. त्याआधी या ठिकाणी शववाहिनिका जी आहे बारामती नगरपालिकेची या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आता मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते पुन्हा एकदा या हॉस्पिटल परिसरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे निलेश, आतापर्यंत नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात त्या जरा तुम्ही सांगू शकता? सकाळी जर बघितलं तर हा घटनाक्रम जर बघितलं तर सकाळी 8:10 अजित पवार यांनी मुंबईतून टेक ऑफ केला होता आणि मात्र ते विमान जे आहे ते बारामती परिसरामध्ये 8:50 क्रॅश झालेली असते माहिती जी आहे ती अधिकृत शासनाकडे आलेली. मात्र या दरम्यान जर बघितलं तर सकाळी धुक्यामुळे जे विमान होतं त्यांनी 2 राऊंड जे आहेत ते बारामतीच्या प्रदक्षिणा मारलेली पाहायला मिळत आहे. निलेश, थोडंसं थांबवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील प्रतिक्रिया येते. त्यांनी आपल्या भावना, आपला शोक व्यक्त केलेला आहे, ते आपण बघूयात. आज का दिन हमारे लिए एक बड़ा दुख लेकर भी आया है. आज सुबह ही महाराष्ट्र में दुखद विमान दुर्घटना हुई है. इस दुर्घटना ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया है. अजित दादा ने महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है. विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया. मैं अजित पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं. जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है, इस पीड़ा की घड़ी में हम सभी उनके परिजनों के साथ हैं. साथियों, दुख और संवेदना के इन पलों के बीच मैं यहां मौजूद आप सभी कैडेट्स का, विभिन्न मित्र देशों से आए कैडेट्स और ऑफिसर्स का अभिनंदन भी करूंगा. दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आजचा दिवस अतिशय दुःखाचा असल्याचं त्यांनी सांगितलंय. अत्यंत कार्यक्षम नेता महाराष्ट्रातला आपण गमावला असं त्यांनी अजित पवारांच्या निधनाबद्दल म्हटलंय. तर अजित पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधनाची बातमी शरद पवार यांना त्यांच्या रुटीन मेडिकल चेकअप नंतर दिली गेली.
तर पवार कुटुंबातील सदस्यांना ही माहिती बातम्यांद्वारे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अचानक कळली. मात्र शरद पवार यांना याबाबत सुरुवातीला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. घरात शरद पवारांनी टीव्ही किंवा मोबाईल सुद्धा पाहिला नव्हता, त्यामुळे त्यांना या दुर्घटनेची काहीही कल्पना नव्हती. त्यांना सकाळी रुटीन मेडिकल चेकअपसाठी ब्रिच कँडी रुग्णालयात जायचं होतं. पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी त्या सर्व प्रतिनिधींना दूर ठेवलं होतं. रुग्णालयात जात असताना मीडिया प्रतिनिधींना पाहून शरद पवार यांनी त्याबाबत विचारणा सुद्धा केली, मात्र त्यांना काहीही सांगण्यात आलं नाही. ब्रिच कँडी रुग्णालयात शरद पवार यांचं रुटीन चेकअप झालं आणि नंतर डॉक्टरांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या निधनाची माहिती शरद पवार यांना देण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच शरद पवार मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले. रनवे स्टार्ट होतो त्याच्या डाव्या सर